कृती 5. राजूला खाली दिलेल्या अपूर्णांकाचा छेद 36 असणाऱ्या समूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या सुचवा. म्हणजे पहा, आपल्याला इथे काय सांगितलेले आहे की इथे आपल्याला एक अपूर्णांक दिला आहे. त्या अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे, ज्याचा छेद आपल्याला 36 दिलेला आहे. तर आधी आपण पाहिले होते की सममूल्य अपूर्णांक म्हणजे त्या अपूर्णांकाच्या छेदाला आणि अंशाला कोणत्याही एका सारख्याच संख्येने गुणले किंवा भागले तर तो येणारा अपूर्णांक हा त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक असतो. तर इथे सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे करायचे आहे, पण आपल्याला इथे छेदात 36 आधीच दिलेले आहे आणि आपल्याला असेच करायचे आहे की ज्या अपूर्णांकाचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी छेदामध्ये 36 दिलेले आहेत ते 36 भागून आलेत की गुणून, आणि जर गुणून आले असतील किंवा भागून आलेली असतील तर ती कितीने असे आपल्या आधी काढून पुन्हा त्याच संख्येने अंशाला भागून किंवा जी क्रिया केली आहे तीच क्रिया करून काढावी लागेल, तेव्हाच तो सममूल्य अपूर्णांक तयार होईल. तर इथे आपल्याला 4 दिलेले आहेत, बरोबर. तर 4 इथे छोटी संख्या आहे, बरोबर, लहान संख्या आहे, त्यामुळे इथे गुणलेच असते, भागणार नाहीत आपण. पण इथे 4च्या पाड्यामध्ये 36 केव्हा येतात बरं? 4 एके 4, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 25, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36. म्हणजे इथे 9ने गुणले आहे 4ला, तेव्हा आले 36. मग इथे सुद्धा आपल्याला 1ला 9नेच गुणावे लागेल, आणि ती सारख्या संख्येने गुणले अंशाला आणि छेदाला तर सममूल्य अपूर्णांक निघत असतो. म्हणून इथे सुद्धा आपल्याला 1ला 9ने गुणावे लागेल, तर उत्तर काय येणार? 9 एके 9. मग इथे येणार 9. अशाच प्रकारे आपल्याला इथे दिलेले सर्व सोडवायचे आहेत. तर चला सोडूयात. तर आता 3च्या पाड्यामध्ये 36 कधी येतात? 3 एके 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. किंवा एक जर मी सांगितले ना, तर आता या पाड्याच्या पुढे जाते, बरोबर. पाड्याच्या पुढे गेले तर हे तर सर्वांनाच माहीत असेल की गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकार. म्हणजे जर गुणाकाराच्या क्रियेमध्ये कोणती संख्या काढायची तर भागाकार करावा लागेल, आणि भागाकारची उलटी क्रिया गुणाकार. तर इथे आपण जर पाहिले, इथे ह्या गणिताला पाहूया, मग आपल्याला कळेल की खरंच उत्तर येते 36. म्हणजे आपण 36 भागिले 4 केले असते तर 9 आले असते, बरोबर. 4 9 36. मग इथे सुद्धा जर आपले तर पाड्यात येत नाही, म्हणून 36ला 3ने भागूयात. तर आधी 3चा भाग गेला 3 एके 3, मग 0 पुन्हा येतं 3 दुनी 6 12. मग आता एकदा गुणून बघूयात. 12 एके 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36. म्हणजे हा झाला सममूल्य अपूर्णांक. आता याच्यानंतर पुढचे पहा. 6च्या पाड्यात 36 येतात. किती नंबरला? 6 6 36. मग वर सुद्धा आपल्याला किती न गुणावं लागेल? सॉरी इथे माझे चुकले, मी इथे भागाकारच लिहिला, तसे नव्हते करायचे. इथे हे 12 जे होते ना ते आलेले उत्तर होते, इथे 12 नाही आहेत. तर आता 12 त्रिक 36 आले, बरोबर. पण आता आपल्या 12 दुने 24, इथे 24 लिहायचे होते, मी 12 लिहिले, मला समजले, ते थोडे चुकले, काय होत नाही. आता पुढचे पाहूया आपण. 6 6 36, बरोबर. इथे 36 आले, कितीने गुणले? 6ने. तर इथे सुद्धा 6ने गुणायचे. 6 6 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. इथे बी येतात 24. अशा प्रकारे. आता यानंतर इकडे पहा. 18च्या पाड्यात 36 येतात. हो, येतात. किती नंबरला येतात? 2 नंबरला. 18 1 18, 18 दुनी 36. मग इथे सुद्धा 2ने गुणूयात. 10 1 10, 10 दुनी 20. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूयात. कृती 6. सीमाला खालील दिलेल्या अपूर्णांकाचा छेद 4 असणारा सममूल्य अपूर्णांक तयार करण्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या सुचवा. इथे सुद्धा पहा, आपल्याला काय सांगितलेले आहे. वरी जसे आपण केले होते, इथे फक्त आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करायचा होता.
छेदामध्ये 36 घेऊन आणि इथे आपण गुणले होते आणि इथे लहान संख्या होती म्हणून आपण गुणल्यानंतर इथे मोठी संख्या 36 येऊ लागली. पण आपल्याला इथे आधी मोठी संख्या देऊन इथे छोटी संख्या दिली आहे म्हणजे आपल्याला इथे भागाकार करावा लागेल. आपण पाहिले होते आधी की छोट्या संख्येपासून मोठी संख्या जर काढायची असेल तर गुणाकार करावा लागतो किंवा असं म्हणू शकतो एकापासून अनेकाची किंमत काढायची असल्यावर गुणाकार करतात आणि अनेकापासून एकाची किंमत काढत असताना भागाकार करतात. त्यामुळे इथे मोठी संख्या आहे आणि ते छोटी म्हणून इथे भागाकारच केला असणार. तर पहा आता इथे आपल्याला जसे याच्यासारखेच करायचे आहे, फक्त गुणाकारचा की भागाकार करायचा आहे. आता 48ला कितीने भागल्यानंतर उत्तर 4 येते बरं. हे काढण्यासाठी आपल्याला 4ने 48ला भागावं लागेल. कसं ते आपल्याला कळून जाईल. भागल्यानंतर जे उत्तर येईल त्याने आपण पुन्हा भागून बघूया, हे उत्तर येणारच. तर पहा 4 एके 4 म्हणजे आधी 1 आले, 4 दुनी 8, मग इथे उत्तर काय आले 12. आता 12ने 48ला भागून बघूया. 12च्या 48 येतात किती नंबरला येतात 12 एके 12, 12 दुनी 24, 12 36, 12 चौघाटचे म्हणजे बरोबर आहे आपले. इथे 12नेच भागलेले आहे तेव्हा उत्तर 4 आलेले आहे. मग इथे सुद्धा आपण 12ने भागूयात. किती येतील बरं. 12च्या पडात 36 येतात का. हो येतात. किती नंबरला येतात 3 नंबरला. 12 एके 12, 12 दुनी 24, 12 36, 36. इथे काय येणार 3. हा झाला याचा सममूल्य अपूर्णांक. अशाच प्रकारे आपल्याला इथे दिलेले सर्व सोडवायचे आहे. तर चला सोडूयात. इथे 40 दिलेले आहे. 40ला कितीने भागल्यानंतर उत्तर 4 येईल. हे तर सोपे आहे. तर कितीने भागल्यानंतर येईल 10ने. 10 एके 10, 10 दुनी 20, 10 दुनी 30, 10 चौक 40. मग इथे सुद्धा आपण 10ने भागूयात. किती येणार 10 एके 10, 10 दुनी 20, इथे 2 येणार. इथे भागाकार करत आहोत आपण. इथे गुणाकार केला पण इथे आपल्याला भागाकार करायचा कारण की लहान अपूर्णांक तयार करायचे त्याच्यामुळे लहान संख्या. तर इथे पहा 24ला कितीने भागल्यानंतर 4 आले असेल. मग 4ने भागून बघा. 4च्या पडात 24 काय येतात. किती नंबरला येतात 4 एके 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंच 20, 4 6 24, 6 नंबरला. म्हणजे 24ला 6ने भागले की उत्तर 4 येते. तरी पाहूया आपण करून. 6 एके 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24 बरोबर आहे. म्हणजे आता इथे सुद्धा आपल्याला 6नेच भागावे लागेल. किती येतील 6च्या पडात 18 येतात. किती नंबरला 2 नंबरला. किती येईल मग उत्तर 6 एके 6, 6 दुनी 12 आणि 6 त्रिक 18, 3 येते. इथे 3 लिहूयात. आणि यानंतर पहा आता 32ला 4ने भागूयात. किती येते 4च्या पडात 32 येतात. किती नंबरला 8 नंबरला. 4 8 32 म्हणजे 8ने 32ला 8ने भागल्यानंतर उत्तर 4 येते. मग वरी सुद्धा अंशात सुद्धा आपल्याला 8नेच भागावे लागेल. 8च्या पाड्यात 24 येतात का. हो येतात. किती नंबरला येतात 3 नंबरला. 8 एक 8, 8 2 16, 8 त्रिक 24, मग इथे काय येणार 3. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 6 इथे संपलेली आहे. आता आपण पुढच्या पानावरील कृती क्रमांक 7 पाहूयात. कृती 7. अ, ब, क, ड या 4 विद्यार्थ्यांकडे अपूर्णांक लिहिलेल्या प्रत्येकी एक याप्रमाणे 4 चिठ्ठ्या आहेत. त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेल्या संख्या रेषेवरील अपूर्णांकाला शोधून त्याच्याशी जोडी जुळविण्यास मदत कर. म्हणजे पहा आपल्याला इथे काय करायचे आहे, काय सांगितलेले आहे, चला आपण पाहूया. इथे आपल्याला असे सांगितलेले आहे की अ, ब, क, ड या 4 विद्यार्थ्यांकडे अपूर्णांक लिहिलेल्या प्रत्येकी एक याप्रमाणे 4 चिठ्ठ्या आहेत. बरोबर. एक म्हणजे एकाजवळ 4 चिठ्ठ्या आहेत. तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेल्या संख्या रेषेवरील अपूर्णांकाला शोधून त्याच्याशी जोडी जुळवण्यास मदत. म्हणजे आता इथे खाली एक आपल्याला संख्या रेषा दिलेली आहे. तिथे आधी आपण कोणत्या ठिकाणी कोणती संख्या येईल ती लिहून घेऊयात, त्यानंतर जोडी जुळूयात. म्हणजे ती लिहिल्यानंतर आपल्याला समजेल की सममूल्य अपूर्णांक कसा करायचा, म्हणजे कसा येईल ते. असं जर आपण केलं तर तेवढी नाही समजलं. त्यामुळे आपण इथे आधी त्याची किंमत काढून लिहूया, त्यानंतर आपल्याला समजेल. तर आधी म्हणजे एक आपले असे समजायचे आहे की एक वस्तू आहे, त्याचे 10 भाग केलेली आहेत समान. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 भाग केलेले आहेत. पहा 10 भाग केलेले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे 0 आहे, म्हणजे इथे काहीच नाही आणि इथून सुरुवात झालेली आहे खरी. तर पहा इथे काय येणार 1/10 म्हणजे 10 भाग आहेत, त्याच्यापैकी एक भाग घेतलेला आहे म्हणजेच एक भाग. तर इथे आपण लिहूयात 1/10.
10 पैकी 1. आपण आधी पाहिले होते पहा की जेवढे भाग केले ती संख्या छेदात लिहितात आणि त्यापैकी किती घेतले किंवा किती रंगवले ती वरी लिहितात. तर अशा प्रकारे आपल्याला ते लिहायचे. मग इथे काय येणार 2/10, इथे येणार 3/10, इथे येणार 4/10, इथे येणार, इथे 5/10 दिलेले आहे पहा, आपण बरोबर लिहित आहोत. मग आता याच्या पुढे इथे लिहायचे 6/10, इथे लिहायचे 7/10, इथे लिहायचे 8/10, इथे लिहायचे 9/10. आणि तुम्हाला वाटेल की मला पण वाटते तर इथे ना 10/10 का नाही? 10/10चा अर्थ काय? म्हणजे हे जे आहे अपूर्णांक त्याचा अर्थ असतो भागाकार. म्हणजे ती संख्या भागाकाराच्या स्वरूपात लिहिता येत नाही म्हणून त्याला अपूर्णांकाच्या लिहिलेले असते. तर आता 10/10चा अर्थ काय? 1 येतो. कशामुळे? तर छेदात 10 आहेत. त्या म्हणजे आता पहा 10 भाग केले त्यापैकी 10ही घेतले म्हणजे एक पूर्ण घेतला ना, एक पूर्णच रंगवला. म्हणजे समजा आता एक वस्तू आहे त्याचे 10 समान भाग केले आणि ते 10ला 10 रंगवून किंवा 10ला 10 घेतले किंवा रंगवले तर पूर्णच घेतलं ना, तर पूर्णचा अर्थ एक पूर्ण झाले, त्यामुळे इथे 1 दिले. अशा प्रकारे असे समजून घ्यायचे. तर आता पहिली आहे पहा, पहिलीच मध्ये दिला आहे आपल्याला 10/10. त्याचा अर्थ मी आत्ताच सांगितला 10/10चा अर्थ असतो 1. मग याची आपण जोडी जुळूयात. तर चला जोडी जुळूयात. तर चला त्यासाठी मी इथे पट्टीचा वापर केलेला आहे. आता आपल्याला ते काय करायचे आहे पहा, इथून ते आपल्याला इथपर्यंत अशी जोडी जुळवायची आहे. ते त्याचे उत्तर आहे म्हणून आपल्याला सांगितले आहे जोडी जुळण्यास मदत करायची आहे. म्हणजेच जोडी जुळवायची आहे आपल्यालाच. इथे थोडेसे चुकले माझे. इथे मला इथून इथे लावायची होती, ती मध्येच अडकली. तर आता इथून इथे अशा प्रकारे आपल्याला लावायची आहे. अशा प्रकारे. तर अशाच प्रकारे आपल्याला पुढील सगळ्यांचा समूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. म्हणजे हे 10/10 समूल्य आहेत 1 सोबत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता यानंतर पहा 4/5. इथे 4/5 तर आपल्याला दिसणार नाही, पण आपण काय करूयात छेदात आधी 10 करायचे पाहूयात. कारण की सगळ्याच्या छेदात किती आहेत 10. मग 5च्या पाड्या 10 येतात ना, किती नंबरला? 2 नंबरला. गुणल्यानंतर बरं ते समूल्य तयार करण्यासाठी आपल्याला गुणावे लागेल. काय सांगते नंतरच्या ह्याच्यामध्ये भागावर सुद्धा लागू शकते, पण इथे मात्र गुणायचे आहे. तर 5 दुनी 10 बरोबर इथे 2ने गुणलं तर इथे 2ने गुणावं लागतील. 4 एके 4, 4 दुनी 8 म्हणजे 8/10 हे याचे उत्तर आहे. कुठे आहे 8/10? इथे. म्हणजे ही समूल्य आहे याच्याशी. तर ह्या दोन अपूर्णांकाची आपण जोडी जुळवूयात सांगितल्याप्रमाणे. अशा प्रकारे इथे मी जोडी जुळवलेली आहे, तुम्ही सुद्धा जुळा. तर यानंतर पहा 3/36 दिलेले म्हटले होते का नाही, पुढच्या वेळेस भागावर सुद्धा लागू शकते. तर इथे आपल्याला भागायचे आहे कारण की 10 ही लहान संख्या आहे आणि इथे दिलेली मोठी आहे, त्यासाठी आपल्याला भागावायचे लागणार. तर आता 30ला कितीने भागल्यानंतर उत्तर 10 येईल बरं? तर 3. तर आपण आता 3ने भागून सुद्धा बघूयात. 3च्या पड्यामध्ये 30 येतात, किती नंबरला? 10 नंबरला. तर 10 आले म्हणजे इथे 3ने भागले, इथे सुद्धा 3ने भागावं लागेल. तर भागले 3ने की 3 एके 3 म्हणजे 1/10 हे याचे उत्तर येणार. कुठे आहे? तर इथे आहे. याची आणि याची जोडी आपण जुळवूयात सांगितल्याप्रमाणे. अशा प्रकारे जोडी जुळवलेली आहे. तर यानंतर आहे पहा 35/50 हा पुन्हा. तर इथे सुद्धा भागायचे आहे कारण की मोठी संख्या इथे दिली छोटी संख्या. तर आता 50ला कितीने भागल्यानंतर उत्तर देईन? तर 5ने भागून बघूयात आपण. 5च्या पड्यामध्ये 50 येतात, किती नंबरला? 10 नंबरला. 5 10 50. इथे तसंच होते 3 10 30. इथे 5 10 50 आहे. तर शेवटी 10 आले म्हणजे इथे 5ने भागले तर बरे सुद्धा 5ने भागावे लागतील. आता 35ला 5ने भागले उत्तर किती येते? 7. 7×5 35 म्हणजे 7/10 हे उत्तर आले. तर याची आणि याची आपण आता जोडी जुळवूयात. अशाच प्रकारे आपण ते सरळ सांगितल्याप्रमाणे कृती केलेली आहे.
आणि अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 7 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 8 पाहूया. कृती 8. खाली दिलेल्या प्रत्येक आकृतीतील एका वर्तुळात एक अपूर्णांक दिलेला असून त्या आकृतीच्या उर्वरित रिकाम्या वर्तुळात त्या अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांक लिही. म्हणजे पहा, आपल्याला इथे 4 वर्तुळ दिलेले आहेत, तिथे आपल्याला सममूल्य अपूर्णांक लिहायचे आहेत. तिथे आपल्याला एक अपूर्णांक लिहिलेला आहे, त्याच्याशी सममूल्य अपूर्णांक लिहायचे आहेत दिलेल्या उर्वरित वर्तुळामध्ये. तर पहा, पहिला अपूर्णांक आहे 2/3. मग इथे आपण भागू बी शकतो, गुणू बी शकतो. तर इथे तर मी गुणणार आहे, कारण की ते सर्वात छोटा अपूर्णांक दिलेला आहे. मोठा दिला असता तर आपण भागून काढले असते, पण याच्यानंतर याला भागल्यानंतर उत्तर येणारच नाही, त्यामुळे इथे मी गुणणार आहे. तर 3ला 2ने गुणूयात आधी, आणि 2लाही 2नेच गुणवावं लागेल. तर 3ला 2ने गुणल्यानंतर 3 1 3, 3 2 6, मग छेदात आले 6. आणि 2ने 2ला गुणल्यानंतर किती येते? 2 2 4. हा झाला याचा एक सममूल्य अपूर्णांक. अशा प्रकारे आपल्याला सर्व सोडवायचे आहे. तर चला सोडूयात. तर यानंतर आता मी 3ने गुणते. तुम्ही इथे तुमच्या मनानुसार सममूल्य अपूर्णांक तयार करू शकता. आपण एक मात्र लक्षात ठेवायचे आहे की त्या अपूर्णांकाच्या छेदाला व अंशाला आपण ज्या संख्येने भागतोल किंवा ज्या संख्येने गुणतोल त्याच संख्येने, म्हणजे सारख्या संख्येने गुणायची किंवा भागायची. तर यानंतर पहा, 3ला मी 3ने गुणते. 3 त्रिक 9, 2लाही 3ने गुणावं लागेल. 2 त्रिक 6 आहे तिथे 6. तर यानंतर आपण आता 4ने गुणूया. 4 त्रिकम 12 आले छेदामध्ये. 4 2 8 किंवा 2 चोक 8 अशा प्रकारे. आता पुढचे पहा, इथं सुद्धा सर्वात छोटा अपूर्णांक दिले आहे. याच्या पुढे आपण भागून काढू शकत नाही, सारख्या संख्येने याला भाग जात नाही. तर आता इथे सुद्धा गुणूयात. इथे आधी 2ने गुणते मी, तुम्ही कोणत्या संख्येने गुणू शकतात, पण छेदाला अंशाला सारख्या संख्येने गुणायचे आहे. तर इथे 2ने गुणते मी. 8 1 8, 8 2 16 आणि 5 2 10. आता 3ने गुणते. 8 1 8, 8 8 त्रिक 24 छेदात आले. अंशामध्ये 8 1 8, 8 2 16 5 1 5, 5 2 10 आणि 5 त्रिक 15 आले. यानंतर 4ने गुणते मी. नाही, आता खूप झाले, आता मी 5ने गुणते. 8 5 40 आणि 5 5 25 अशा प्रकारे. आता यानंतर आहे 3/5. हा सुद्धा छोटा आहे. यानंतर भागले तरी येणारच नाही याच्या पुढे. हे सर्वात लहान आहे. यानंतर भागच बसत नाही सारख्या संख्येने या दोन्ही संख्येला. तर आता त्यामुळे मी गुणतेच इथे सुद्धा. आधी 5ने 3ला गुणते. 5 त्रिक 15, 3 त्रिक 9. आता 2ने गुणते. 5 2 10, 3 2 6. आता 4ने गुणते. 4 5 20, 4 त्रिकम 12 अशा प्रकारे. आता यानंतर हा सुद्धा सर्वात लहान आहे. याला सुद्धा भागले तर येत नाही, तर तिथे सुद्धा मी गुणते. इथे मी आधी 2ने गुणते. 5 2 10, 2 1 2. इथे 6ने 6 5 30, 6 1 6. इथे 7ने गुणते. 7 5 35, 7 1 7. अशा प्रकारे आपण सांगितल्याप्रमाणे इथे कृती केलेली आहे आणि आपली कृती क्रमांक 8 इथे संपलेली आहे. आता आपण पुढच्या पानावरील कृती क्रमांक 9 पाहूयात. कृती 9. खालील तक्ता पूर्ण कर. म्हणजे पहा, आपल्याला खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. या तक्त्यामध्ये सर्वात आधी दिलेले आहेत अपूर्णांक. 2 अपूर्णांक दिले आहेत. त्यामध्ये दिलेला अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक आहे का हे आपल्याला लिहायचे आहे, नाही किंवा हो मध्ये. आणि दिलेल्या अपूर्णांकात दोन्ही अपूर्णांकाचे अंश समान आहेत का हे सुद्धा आपल्याला होय किंवा नाही मध्ये लिहायचे आहे. यानंतर दिलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा लिहायचा आहे.
च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठे आणि समान असे चिन्ह दिले आहे, ते आपल्याला योग्य ठिकाणी लिहायचे आहेत. तर पहा, पहिले दोन अपूर्णांक काय दिलेले आहेत आपल्याला, 2/3 आणि दुसरा आहे 2/5. तर याचा अंश समान आहे. पहा दिसते, अंश म्हणजे वरची संख्या, या संख्येला अंश असे म्हणतात. म्हणजे आपण केलेल्या भागापैकी किती भाग रंगवले किंवा किती भाग घेतले त्याला अंश असे म्हणतात. तर दिलेला अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक आहे का? समच्छेद म्हणजे ज्या दोन अपूर्णांकाचा छेद समान आहे त्याला समच्छेद असे म्हणतात. आणि अंश समान असल्यावर त्याचा अंश समान असे म्हणतात. तर हा जो आहे तो समच्छेद अपूर्णांक नाही, इथे भिन्न छेद अपूर्णांक आहे. म्हणजे याचे छेद जे आहेत ते वेगवेगळे आहेत. पहा, इथे 3 आहे छेद आणि इथे 5 आहे. मग इथे लिहूयात आपण नाही, किंवा तुम्ही इथे चूक असे साईन सुद्धा करू शकता, पण मी ते लिहित आहे नाही. तर यानंतर दिलेले आहे आपल्या पुढच्या ओळीमध्ये, रांग काय म्हणू शकतो आपण, स्तंभामध्ये दिलेल्या अपूर्णांकात दोन्ही अपूर्णांकाचे अंश समान आहेत का? पहा, इथे आपल्याला काय सांगितलेले आहे, दोन्ही अपूर्णांकाचे अंश म्हणजे वरची संख्या, घेतलेली संख्या, रंगवलेली संख्या समान आहे का? म्हणजेच अंश समान आहे का? तर होय, हा अंश समान आहे. तर आपण इथं होय किंवा हो किंवा बरोबर अशी खूण सुद्धा करू शकतो, पण मी तर होय असे लिहिते, अशा प्रकारे होय. ठीक आहे, म्हणजे पहा याचा जो अंश आहे तो समान आहे. बरोबर. तर यानंतर से पहा, दिलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला ओळखायचा आहे. ज्यापेक्षा लहान, त्यापेक्षा मोठे किंवा समानचे चिन्ह वापरून लिहायचं आहे. आपल्याला योग्य ठिकाणी योग्य चिन्ह वापरायचे आहे. तर आपल्याला यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय? कोणती? तर ती आहे, जेव्हा छेद समान असतो त्या दोन अपूर्णांकाचा, जेव्हा छेद समान असतो दिलेल्या दोन अपूर्णांकाचा, तेव्हा अंशात जी संख्या मोठी आहे ती मोठी असते आणि जी लहान आहे ती लहान असते. तर ते कशामुळे ते मी आधी सांगते. पहा, तर काय असते, आपण जर एका वस्तूचे समान भाग केले तर छेदात लिहितात. बरोबर. आणि त्यापैकी कोणती तरी संख्या आपण केली. ओके. एका वस्तूचे आपण समान भाग केले. बरोबर. एखाद्या वस्तूचे आपण समान भाग केले तर जेवढे जास्त घेतो तेवढे जास्त होणार ना. म्हणजे जर छेद समान असेल, म्हणजेच केलेले भाग जर समान असतील तर घेण्याची संख्या जेवढी जास्त असेल तो अपूर्णांक जास्त असणार. म्हणून इथे हा नियम लागू पडतो. आणि आता जर आपल्याला असे सांगितलेले असेल की अंश समान आहे, इथे आपल्याला तसंच करायचे, त्या दोन्ही संख्येचा अंश समान आहे, तर जी संख्या मोठी म्हणजे छेदात जी संख्या मोठी ती लहान असते आणि जी संख्या लहान ती मोठी असते. कारण आता आपण घेणारी संख्या जेवढे भाग करतो त्याच्यापैकी घेणारी संख्या ही समान आहे. म्हणजे इथे आपल्याला 3 पैकी 2 घ्यायचे आहेत. जेवढ्या कमी संख्येपैकी आपण, म्हणजे मला असं म्हणायचे होते की जेवढ्या कमी भागापैकी ती घेतो ती मोठी होणार ना. म्हणजे आता 3 पैकी 2 घेतलेत आणि 5 पैकी 2 घेतलेत तर मोठे काय? 3 पैकी 2 घेतलेत, कारण कमी भागापैकी जास्त घेतलेत ना आपण. इथे कशामुळे, तर इथे आपण थोडं लक्ष द्यावं लागते. कशामुळे तर 3, आता समजा मी ते काढून दाखवते, असे 3 भाग आहेत. त्याच्यापैकी 2 घेतले म्हणजे 2 रंगवले समजा. तर पहा, इथे 1च उरायला आहे आणि इथे 5 भाग केलेत. 1 2 3 4 5. तर याच्यापैकी 2 घेतलेत तर 3 उरायलेत. म्हणजे जास्त कोणतं? हे कमी भाग जेवढे करतो तेवढा अपूर्णांक जास्त असते. त्याच्यामुळे हे इथे नियम हा लागू पडतो. तर आता इथे मोठी संख्या कोणती असेल बरं या दोन्हीपैकी? इथे अंश समान आहे, तर यातील छोटी संख्या ही आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणजे इथे च्यापेक्षा मोठे असे लागू पडते. अशा प्रकारे आपल्या खालचे सोडवूयात. तर यानंतरचे पहा, इथे छेद समान आहे, समच्छेद अपूर्णांक आहे ते, म्हणून इथे होय लिहूयात. आणि इथे
नाही. आणि आता समच्छेद असल्यामुळे जी संख्या मोठी ती संख्या मोठी, तर आता यापैकी मोठी कोणती आहे तर ज्यापेक्षा लहान हे चिन्ह आपण ते वापरूयात. तर यानंतर सुद्धा समच्छेद आहे, अपूर्णांक ज्याचा छेद समान आहे म्हणून इथे होय लिहूयात. आणि इथे नाही, अंश समान नाही आहे ना त्यामुळे असेल. आणि इथे आता जी मोठी ती मोठी, तर 21 मोठे आहेत मग ज्यापेक्षा मोठी ही इथे लागू होते. यानंतर सुद्धा समच्छेद आहे, मग इथे आपण होय लिहूयात. ज्याचा छेद समान आहे त्याला समच्छेद म्हणतात, हे आपण पाहिले. आणि अंश वेगवेगळे आहेत, मग इथे आपण लिहूयात नाही. आता जे मोठे ते मोठे, अंशात जी संख्या मोठी तीच अपूर्णांक मोठा असणार, कारण की छेद समान आहे, समच्छेद अपूर्णांक आहेत दोन्ही. तर इथे मोठे कोणते आहे 7, तर ज्यापेक्षा मोठे हे इथे लागू होते. आणि यानंतर अंश आहे, तर इथे नाही घेऊयात, आणि काही समच्छेद अपूर्णांक नाही, अंश समान नाही, सॉरी समच्छेद अपूर्णांक नाही आहे, हा अंश समान आहे ना त्यामुळे छेद समान नाही आहे इथे. आणि ज्यावेळेस अंश आणि छेद दोन्ही समान असतात त्यावेळी त्या अपूर्णांकाची किंमत ही 1 असते, ते आपण इथे पाहिले होते. तर आता पुढचे पाहूयात आपण, हे चालू आहे आपले. तर इथे ना होय, अंश समान आहेत ना, इथे होय येणार. आणि आता जी संख्या मोठी ती लहान, आणि जी म्हणजे छेदामध्ये जी संख्या मोठी असेल, आता अंश समान असताना जी संख्या मोठी ती लहान आणि जी संख्या लहान ती मोठी, तर इथे लहान कोणती आहे ही, तर ही मोठी आहे, मग ज्यापेक्षा मोठे हे ते आपण वापरूया. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 9 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 10 पाहूयात. कृती 10, खालील प्रसंग वाच व त्यावरील कृती पूर्ण कर. म्हणजे आपल्याला खाली एक प्रसंग दिला आहे, ते लक्षपूर्वक वाचून खाली दिलेली कृती पूर्ण करायची आहे. तर चला आपण प्रसंग वाचूयात आधी. काय आहे प्रसंग? आईने एका पोळीचा 3/8 भाग विकासला तर 5/8 भाग नरेशला दिला. म्हणजे आपल्या इथे प्रसंगात काय सांगितलेले आहे, तर आईने काय केलेलं आहे, एक पोळी आहे, त्या पोळीचा 3/8 भाग विकासला दिलेला आहे आणि 5/8 भाग नरेशला दिलेला आहे, बरोबर. म्हणजे एक पोळी आहे, त्या पोळीचे 8 समान भाग केले, त्यापैकी 3 भाग विकासला दिले आणि उरलेले 5 भाग नरेशला दिले. अशा प्रकारे आपल्याला समजून घ्यायचे. तर यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे कृती करायला पहा. आईने विकासला दिलेल्या पोळीचा भाग किती दिला, आईने विकासला पोळीचा किती भाग दिला, 3/8 विकासला, बरोबर आहे ना, 3/8 भाग विकासला दिला. तर इथे लिहूयात आपण 3/8 भाग. आणि नरेशला दिलेला भाग किती आहे, आईने नरेशला दिलेल्या पोळीचा भाग आहे 5/8. आता यानंतरची कृती पहा, आपल्याला काय करायचे आहे, नियम काय दिले आहे, नियम लिहायचा आहे आपल्या इथे. ज्या दोन अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यातील ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक डॅश डॅश लहान किंवा मोठा असतो. इथे लहान किंवा मोठा हे आपल्याला लिहायचे आहे या रिकाम्या जागेमध्ये. मी वरीच सांगितले होते की ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो तेव्हा त्या दोन अपूर्णांकापैकी ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो, आणि का ते सुद्धा मी इथे सांगितलेले होते, ते काढून. आणि जो म्हणजे ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, तर इथे काय म्हणले आहे, ज्या अपूर्णांकाचा अंश त्या अपूर्णांक लिहिलेल्या त्या अपूर्णांकात अंशात लिहिलेली संख्या लहान तो अपूर्णांक लहान असतो. तर इथे आपण लहान लिहूयात. लहान हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, आणि कशाहून आला का आला हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे आपल्याला समजते. तर यावरून आईने डॅश डॅश विकास किंवा नरेशला जास्त पोळी दिली. तर आता याहून आपल्याला समजते की आईने कुणाला जास्त पोळी दिली. आता छेद समान आहेत, त्यापैकी म्हणजे अंशात त्या दोन अपूर्णांकाचे छेद समान आहेत, बरोबर. आणि आता त्या दोन्ही अपूर्णांकापैकी ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, आताच आपण या नियमात पाहिले, आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान.
तर इथे कुणाला जास्त पोळी दिली असेल त्याचा अंश मोठा दिला, म्हणजेच नरेशला 5/8 दिली ती. म्हणजे इथे लिहूयात आपण नरेश. अशा प्रकारे मी ते लिहिलेले आहे, तुम्ही सुद्धा लिहा. आणि अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 10 इथे संपलेली आहे. आता आपण पुढच्या पानावरील कृती क्रमांक 11 पाहूयात. कृती 11. चला पाहूया इथे काय दिलेले आहे ते. खालील दिलेला प्रसंग वाच. विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये झालेल्या संवादातील रिकाम्या जागा कंसातील योग्य शब्द किंवा अपूर्णांक एकदाच वापरून संवाद पूर्ण कर. म्हणजे पहा, आपल्याला इथे काय सांगितलेले आहे की आपल्याला इथे असं सांगितलेले आहे की खाली एक आपल्याला प्रसंग दिला आहे, तो आपल्याला वाचायचा आहे. त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाचा संवाद दिलेले आहे. त्या प्रसंग वाचन झाल्यानंतर त्या प्रसंगाचे खाली दिलेले आहे आपल्याला, आणि तिथे काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आपल्याला, आणि त्याची उत्तरे आपल्याला ह्या कंसात दिलेली आहेत. आणि या कंसातील योग्य ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला लिहायचे आहे. योग्य रिकाम्या जागेत योग्य उत्तर लिहायचे आहे आणि तो संवाद बरोबर करायचा आहे, कारण की खाली पहा शब्बास अगदी बरोबर हे वाक्य आहे. त्यामुळे हा संवाद आपल्याला बरोबर करायचा आहे. आणि एक म्हणजे याच्यातले जे पर्याय दिलेले आहेत ते एकदाच वापरायचे आहेत. म्हणजे आता समजा या रिकाम्या जागात आपण म्हणजे ह्या रिकाम्या जागात आपण हा अपूर्णांक लिहिला, तर पुन्हा ह्या रिकाम्या जागेत आपल्याला हा अपूर्णांक लिहिता येणार नाही. एक पर्याय एकदाच वापरायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे लिहायचे. तर चला आधी प्रसंग वाचूयात. प्रसंग काय दिले आहे चला वाचूयात. शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील 2 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे सारख्याच आकाराचे कागद दिले व रंगवायला सांगितले, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद पूर्ण कर. म्हणजे आपल्याला इथे काय सांगितले आहे की एक शिक्षक आहे, त्यांनी त्यांच्या वर्गातल्या 2 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक म्हणजे एका विद्यार्थ्याला एक याप्रमाणे सारख्या आकाराचे कागद दिले आणि रंगवायला सांगितले, तेव्हा त्यांच्यामध्ये झालेला संवाद पहा. तर संवाद आहे रोहन म्हणाला, हे म्हणाला म्हणतात इथे, किंवा म्हणाला, म्हणाली, म्हणाले, याला ह्या 2 टिंबाला जसे वाचतात. रोहन म्हणाला ते लिंगानुसार वापरायचे असते. रोहन म्हणाला, स्त्रीलिंगी असेल तर इथे स्त्रीलिंग वापरायचे आणि नपुंसकलिंगीला म्हणाली. ठीक आहे, मग इथे हे आपलं हे नाही चालू, आपण पाहूयात आपले जे चालू आहे ते. रोहन म्हणाला मी कागदाचा रिकामी जागा भाग रंगवला. आता मी इथे लिहिते 5/7 असे लिहिते मी इथे, बरोबर. आता हे झाले. इथे तुम्ही 5/9 पण घेऊ शकता, पण पुन्हा इथे 5/7 घ्यावं लागेल, कारण की हे पुन्हा आपल्याला वापरता येत नाही, म्हणून एकदाच वापरायचं आहे. एक पर्याय एकदाच वापरायचा आहे, म्हणून एकदा झाले की पुन्हा ते वापरता येणार नाही. पण एक लक्षात ठेवा की तो संवाद आपण जो करत आहोत पर्याय वापरून कुठेही कोणतेही ठेवून चालणार नाही. तो बरोबर तयार होण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय योग्य ठिकाणी योग्य रिकाम्या जागेत ठेवावं लागेल. तर आता यानंतर काय म्हणला, रोहन म्हणला मी कागदाचा 5/7 भाग रंगवला. नंतर केदार म्हणाला मी कागदाचा, आता मी अपूर्णांक राहिलेला आहे की ते 5/9 भाग रंगवला. आता यानंतर पहा रोहन काय म्हणतो, याचा अर्थ तुला कागद रंगवायला माझ्यापेक्षा डॅश रंग लागला असावा. इथे आपलं काय म्हटलंय की रोहन असा म्हणाले, याचा अर्थ तुला कागद रंगवायला माझ्यापेक्षा डॅश रंग लागला असावा, बरोबर. पण आता आपण इथं लगेच उत्तर लिहिणार नाहीत. आधी आपण समजून घ्या कुणाला कमी कुणाला जास्त लागला, आणि खाली ते योग्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपल्याला समजून घ्यायचे. तर पहा इथे आपला एक नियम होता. पहा आपण इकडे एक नियम पाहिला होता. ज्या 2 अपूर्णांकाचा अंश समान असतो त्यामध्ये लहान मोठेपणा कसा ओळखायचा, तर त्या 2 अपूर्णांकापैकी ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, हे आपण पाहिले होते. हा नियम आहे आणि ते कशाहून आले हे सुद्धा आपण मागं पाहिले होते. तर याच्यावरच आधारित आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर इथे पहा अंश समान आहे 5/5, अंशात 5 आहे त्या 2 अपूर्णांकाच्या. पण आता रोहनला मी जे भाग सांगितलेला आहे समजा, तर इथे 7 आहेत, म्हणजे हा 9पेक्षा कमी आहे, बरोबर. हे इथलच्या छेदापेक्षा कमी आहे, म्हणजे हा जास्त आहे. मग आधी आपण इथे लिहूयात
जास्त का लिहायचे आपण ते आपल्याला सोडवताना लक्षात राहावे म्हणून लिहूयात. आणि इथे आपण लिहूयात कमी कमी भाग अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला ते सोडवताना लक्षात राहील ना. असे आपण जर लगेच सोडवायला पाहिजे तरी लक्षात राहणार नाही. हे लक्षात राहण्यासाठी ते लिहिलेले आहे मी. तुम्ही सुद्धा लिहू शकता तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी की कोणाला जास्त आणि कोणाला कमी लागले आहे. तर आता हे आपण इथे लगेच उत्तर लिहिणार नाहीत. त्याच्या आधी आपण खालचा संवाद सुद्धा वाचत. केदार डॅश डॅश रिकामी जागा. मी तुझ्यापेक्षा रिकामी जागा भाग रंगवला. शिक्षक शब्बास अगदी बरोबर. तर पहा इथे आपल्याला काय सांगितले आहे. इथे आपल्याला हा संवाद जो आहे तो बरोबर करायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा इथे याचा अर्थ तुला कागद रंगवायला माझ्यापेक्षा डॅश डॅश रंग लागला असावा. रिकामी जागा रंग लागला असावा. इथे आपण आधी पाहूयात कमी ठेवले तर काय होईल आणि जास्त ठेवलं काय होईल. जर आपण इथे कमी ठेवले तर काय होईल पहा. हां कमी ठेवले तर आपण हे वाक्य बरोबर होईल. कशामुळे याचा अर्थ तुला कागद रंगवायला. म्हणजे जर आपण कमी कागद रंगवला तरच आपल्याला रंग कमी लागेल ना रंगवण्यासाठी. तर इथे काय म्हटले आहे याचा अर्थ तुला कागद रंगवायला माझ्यापेक्षा डॅश डॅश रिकामी जागा रंग लागला असावा. बरोबर. मग आता इथे आपण कमी ठेवलं तर काय होणार पहा. हे वाक्य बरोबर होणार. तर रोहनला जास्त लागला आहे आणि केदारला कमी लागला आहे. म्हणजे रोहन म्हणाले ना तुला कागद रंगवायला माझ्यापेक्षा कमी रंग लागला कारण की तू कागदच कमी रंगवलास. मग जर आपण कमी ठेवले ते वाक्य बरोबर होणार. मग आपल्याला इथे काय लिहावं लागणार. केदार काय म्हणणार बरोबर मी तुझ्यापेक्षा रिकामी जागा भाग रंगवले. इथे बरोबर येणार. हा शब्द येणार इथे बरोबर कारण की हे वाक्य बरोबर आहे. पण इथे पहा मी तुझ्यापेक्षा रिकामी जागा भाग रंगवला. मग इथे पहा इथे काय दिलेलं आहे. इथे बी कमीच येणार ना. कशामुळे कारण की त्यानं कमी रंगवलाय ना. मी तुझ्यापेक्षा कमी भाग रंगवला. हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आपण आपल्याला इथे काय म्हटले आहे एकदाच वापरायचा आहे. अपूर्णांक एकदाच वापरायचा आहे. शब्द किंवा अपूर्णांक एकदाच वापरायचा आहे. मग इथे आपण कमी लिहिले तर इथे बी कमी नाही. हे येणार नाही. एका गोष्टीमुळे किती चूक होणार होती पहा. जर आपण ते लगेच योग्य करण्यासाठी कमी लिहिले असते ना तर आपल्या खालचे सगळे चुकले असते. त्यामुळे आधी सर्व वाचून घ्यायचे काय दिलेले आहे ते समजून घ्यायचे आणि त्यानंतर उत्तर लिहायचे. आणि हे करणे खूप आवश्यक आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. आणि मी सुद्धा ठेवते. तर म्हणून मी हे सर्व वाचले आणि त्यानंतर करायला लागले. तर मग इथे चूक येणार. मग इथे आपण कमी लिहिलं तर इथेही कमी लिहावं लागणार कारण की इथं दुसरा कोणता पर्यायच नाही आहे. इथे जर जास्त लिहिले तर हे वाक्य बरोबर होणार. म्हणजे हा सर्व जो संवाद आहे तो चुकणार. म्हणून शेवटचं वाक्य आपलं इथं बरोबर करावं लागणार. इथं आपण जर चुकीचं लिहिलं तर इथं चूक येणार बरोबरच्या जागेत. इथे या रिकाम्या जागेत याला आपल्या दोन पर्याय आहेत. हे दोन पर्याय आहेत चूक किंवा बरोबर. तिथे पण हे वाक्य जर बरोबर केले तिथे बरोबर येणार आणि हे वाक्य जर चूक केलं तर चूक येणार. पण जर इथे आपण बरोबर करून कमी लिहिले तर इथे जास्तच लिहायला लागणार कारण की बाकीचे जे उरलेले पर्याय आहेत त्यापैकी इथं जे उरणार ते असणार जास्त आणि जास्त ते इथे चुकत आहे. म्हणून हे सर्व जो संवाद आहे तोच चुकणार आणि हे सर्व संवाद चुकल्यामुळे ही आपली कृती पूर्ण योग्य पद्धतीने होणार नाही. त्यामुळे इथं जास्त लिहायला लागणार. आणि इथे केदार रोहनला म्हणणार नाही तुझे बरोबर नाही चूक आहे चूक. मी तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा कमी भाग रंगवलाय तू जास्त म्हणू शकत नाहीस. मग इथे जास्त येणार इथे जास्त येणार इथे चूक येणार आणि इथे कमी येणार. कळाले अशा प्रकारे. तर चला इथे लिहूयात जास्त. इथे तुम्ही खाली सुद्धा लिहू शकता. मी वरून लिहित आहे. इथे येणार चूक आणि इथे दोन रिकाम्या जागा दिसत असतील पण हे नाही येतात. इथे एकच लिहायचे तिथे आले असेल. आणि इथे लिहायचे आहे कमी. तर आता बघा हा संवाद कसा बरोबर होतो तो.
तर रोहन म्हणणार मी कागदाचा 5/7 भाग रंगवला, त्याने जास्त रंगवला, हे लक्षात ठेवायचे. केदार म्हणणार पुन्हा मी कागदाचा 5/2 भाग रंगवला, त्याने कमी रंगवला आहे. पुन्हा रोहन म्हणणार याचा अर्थ तुला कागद रंगवायला माझ्यापेक्षा जास्त रंग लागला असावा. इथे काय म्हटले हे लक्षात ठेव, असावा म्हणलाय, लागला असणारच आहेच असं नाही म्हटले, असावा त्याने अंदाज बांधलाय. तर मग केदार म्हणतो चूक, हे तुझी चूक आहे, मला मी तुझ्यापेक्षा कमी भाग रंगवलाय ना की जास्त, आणि हे तू जे वाक्य बोललास ते चुकीचे आहे. आणि त्यानंतर शिक्षक केदारला म्हणतात शब्बास, अगदी बरोबर सांगितलेस तू. तर अशा प्रकारे आपले इथे सोडवायचे होते, मी सोडवलेले आहे, तुम्ही सुद्धा सोडवा. आणि आपली कृती क्रमांक 11 इथे संपलेली आहे. तर आता आपण कृती क्रमांक 12 पाहूयात.